मला गरज असताना मला कामावरून काढून टाकलं. मला पण कामावर परत रुजू करून घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे. असं आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे ड्रायव्हर्स मोठ्या प्रमाणात काम करतात, अंदाजे 1500च्या वर ड्रायव्हर्स काम करतात ते, पण त्यांना कुठल्याही प्रकारे 4 तासाचा ओव्हरटाईम दिला जात नाही. त्याच प्रकारे दुसरीकडे बघितलं गेलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये जे परमनंट ड्रायव्हर आहे त्यांना नित्यनेमाने हा ओव्हरटाईम दिला जातो. एक नेमून दिलेले त्यांना 50 तास महिन्याला ते त्यांना मिळाले जातात. तर आमचा मुद्दा असा आहे की तुम्ही स्प्रेड टाईमचं आम्हाला जे उत्तर देत आहे ते त्यांच्या बाबतीत का नाही लागू करत. आज ॲम्ब्युलन्सवर जे काही ड्रायव्हर्स काम करतात ते 12 तासच तिथं काम करावं लागतं, त्यांना तिथं 1 मिनिटं पण हलता येत नाही. तर त्यांना सरळ सरळ कायद्यानुसार जे आता मोदी साहेबांनी पण नवीन कायदे काढले त्यानुसार पण 8 तासाच्या वर तुम्ही काम करून घेऊ शकतच नाहीये. जर तुम्हाला वरचे 4 तासाचा ओव्हरटाईम द्यायचा आहे तर संघटनेची सरळ सरळ मागणी आहे की त्यांच्याकडनं 8 तास काम करा, 8 तासाच्या नंतर त्यांची सुट्टी करा. तो एक आमचा मुद्दा महत्त्वाचा आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जे काय आधी नियम काढलेले आहेत शासनाने मंत्रालयातनं, आज त्या नियमाचं सरळ सरळ उल्लंघनच केले गेले महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि अतिरिक्त आयुक्तांनी. आम्ही पुऱ्याविषयी त्यांना पेपर दिलेले आहेत. 2 कामगारांचे जे झाडू खात्यामध्ये परमनंट आहेत, आता त्याच्यात एक 4 अपत्य आणि एकाला 3 अपत्य, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई केली जात नाही. त्यांचे आम्ही मुलांचे दाखले सुद्धा दिलेले आहेत. आणि दुसरीकडे या ज्या ताई आहेत पल्लवीताई, या पल्लवीताईंवर 3 अपत्य असताना 2022ला यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे. तर ह्याच्यात एक दुजाभाव आणि त्यांच्यात एक दुजाभाव असं का केलं जातं हे आम्हाला खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. माझं नाव पल्लवी गायकवाड. मी 2016 मध्ये जॉईनिंग झाले होते. मला 3 अपत्य आहेत. ते नियमानुसार 2005 नंतर 3 अपत्य चालत नाहीत. मला त्याच्यावर बडतर्फ केलं कामावरून. 3 अपत्य चालत नाहीत म्हणून त्यांनी जन्मदाखले तिथे तोडून तिथं पुरावे सादर केले, त्यामुळे मला बडतर्फ केलं कामामध्ये. जे अजून नगरपालिकेत कामाला आहेत त्यांना 3-4 मुलं आहेत, ते अजून पण कामावर रुजू आहेत. आणि मला गरज असताना मला कामावरून काढून टाकलं. मला पण कामावर परत रुजू करून घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे.